कारण कली जरी पापाची मूर्ती असली तरी माणसाच्या हातात नामाचं खडक गरजेचं आहे. नाम खडग घेऊ हाती. तुकाराम म्हणतात ज्याच्या मुखात भगवंताचं नाम आहे त्याला कलीची बाधा होऊ शकत नाही. आणि नुसतं तुकोबाराय सांगता असं नाही, तर याचे अनेक पुरावे आहे. त्या श्रीमद भागवतामध्ये पुन्हा एक श्लोक आहे, भागवत पुराणातला आपला श्लोक आहे. हरी हृदय ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैर द्वापार्ये परिचर्यायाम कलो तत् हरिकीर्तनात. लक्षात ठेवा बरं का, कृतयुगामध्ये भगवंताचं ध्यान करण्याची साधना होती, ध्यान करावं लागत होतं. हृदय ध्यायतो विष्णू. त्रेतायाम यजतो मखेर. त्रेतायुग लागलं, यज्ञाधिक कर्म सांगितले, यज्ञ करावी लागत होती. द्वापारे परिचर्यायाम. द्वापार युगामध्ये यज्ञ किंवा तप ही साधना होती, तप करावं लागत होतं. पण कलो तत् हरिकीर्तनात. कलियुगात फक्त भगवंताच्या नामानेच भगवंताची प्राप्ती आणि मोक्षाची प्राप्ती आहे. विठाला विठाला. तुकोबारायांनी मानव देहात आलेल्या लोकांना सांगितलं, रे बाबा, या जगामध्ये भगवंताची प्राप्ती करणं अतिशय सोपं आहे कलियुगात. आणि मानव देहाच्या लोकांचं भाग्य आहे की तुम्ही मानव देहात जन्माला आलात. म्हणून तुम्ही एक काम करा, आपल्याला मिळालेलं जे आयुष्य आहे, ही वेळ आहे, ही भगवंताच्या चिंतनामध्ये घालवा आणि एकांतवास पत्करा. गंगेचं स्नान करा, अभंगाचं पहिलं चिंतन. काळ सारावा चिंतने सारावा चिंतने. आपल्याला मिळालेली जी वेळ आहे, जे आयुष्य आहे, हा चिंतनात सारवा. सारवा म्हणजे, सारवा शब्दाचे दोन अर्थ आहे. पूर्वीच्या लोकांना ते कळतं. आता तुम्ही पूर्वीचे आणून तुमच्या ध्यानात येईल ते सारवणं कशाला म्हणता. पूर्वी ते मातीचे घर असायचे, ते सारवा सारव तुम्ही केले आहे सर्व माता मुलांनी. आता पुढच्या पिढीला सारवणं कळणारच नाही भाऊ. कारण आता रोडही काकडीकरण झाले, रांगोळी काढायचं झालं तरी रोडावर. नाही तर पूर्वी आपलं अंगणही सारवत होते रांगोळी करताना. सारवणंच बंद पडला. पूर्वीच्या बऱ्याच गोष्टी बंद झाल्या. पुढच्या पिढीला पूर्वीच्या गोष्टी ध्यानात येणार. पाटावरटा आता आपल्याला कळतंय सर्वांना पाटावरटा. पण पाटावरटा आता पुढच्या पोरांना जर विचारलं, लहान पोरांना, का रे पाटावरटा ओळखतो का, तो म्हणतो नाही महाराज. विठाला कांडायचं ते मुसळ असायचं पूर्वी. गहू काढत होते, खीर करत होते, पाटा वरट्यावरती चटणी वाटत होते. संभार म्हणायचे, संभार द्याला, संभार. पाटा वरटा गेला, सगळं बुडाला. आता जात होतं त्यात दळण दळायचे, ते सगळे व्यायामच होत्या. म्हणून आता ते असे असे व्यायाम सांगितले, असे करायचे. ते जात आहे, ते चटणी वाटायचे व्यायाम आहे. हे सगळे व्यायाम आता जे चालत आहे ना, हे पूर्वी लोकांना घरबसले मिळत होते. त्या सगळ्या सुविधा ज्या होत्या पूर्वीच्या त्या चांगल्या होत्या, पण आता त्या वेगळ्या सुविधा आहे. चटणी म्हटली, मिक्सरमध्ये टाकली की गुर्र, 2 मिनिटात चटणी बसा जेवायला. पण आता ह्या पाटा वरटा मुसळ बरं का, ते जातं, हे पुढे लोकांना कळणार नाही. तसंच सारवा शब्द आहे, याचा अर्थ ते शेणाने सारवणं धरू नका. सारावा या शब्दाचा अर्थ असा आहे, मिळालेला जो काळ आहे, मिळालेली जी वेळ आहे ती चिंतनात घालवणं,
घालवा, काळ सारावा चिंतने. अर्थात मिळालेल्या वेळेत इथं सोनं करण्याकरता तो काळ चिंतनाने सारवा, चिंतनात घालवा. म्हणजे भगवंताचं मुखाने चिंतन करा. काळ सारावा चिंतने. आणि पुढचा विषय फार महत्वाचा आहे. हरी एकांतवासी गंगा स्नाने. काळ चिंतनात घालवा. धन्य धन्य सरे चिंतनितो काळ. म्हणून जो काळ चिंतनात जातो तो धन्य आहे. पण कोणत्या चिंतनात गेला पाहिजे याचं शास्त्र आहे, ते पुढे सांगितलं आहे. एकांतवासी, एकांतवास सांगितलाय. एकांतवासात देवाचं भजन करायचं, लोकांती नाही, एकांती करणं. विठाला विठाला. कारण जगामध्ये लोकांमध्ये जर भजन केलं तर कदाचित भजनामध्ये विक्षेप होतो, बऱ्याचदा विक्षेप होतो की नाही? हा, तुम्ही पहा ना, घरात जर तुम्ही नामस्मरणाला बसले तर घरातल्या कोणत्या ना कोणत्या उपाधी आपल्या मागे असतात. लग्नात घरच्या आले मारता, हो काय बसले, मी काय म्हणते, चहा ठेवू का, बरं झाला का चहा, झाला का नामचिंतन, शेतात जाण्याची वेळ झाली आहे, काय करता, सोडून द्या आम्हाला. इथून सुरुवात आहे आपली. हे आमच्याकडचं आहे, तुमच्याकडचं भुसावळातलं मला माहीत नाही, पण प्रत्येकाकडे सकाळी आपली काही ना काही गडबड असते. अर्थ असा आहे, एकांत वास देवाच्या चिंतनाकरता चांगला मानला गेला आहे. म्हणून तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा. म्हणून एकांतवासी गंगा स्नाने. आणि पुढे गंगेत स्नान आहे. गंगेत स्नान कोणतं? नामरूपी गंगेत स्नान करणं, असा त्याचा अर्थ आहे. आणि ही गंगा पवित्रता आहे. जमलं तर गंगेच्या स्नानाकरता अवश्य जा. आपल्या शेजारी तापी माता आहे, इथंही स्नान करा. पर्व काळात तीर्थ आहे. गंगेचं स्नान अतिशय पवित्र आहे. आमचे महाराज यात्रा नेतात, काशी इकडे तिकडे जातात, केदारनाथ बद्रीनाथ. आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण गीतादास चंद्रकांत महाराज. बरेच लोक मालक पदवी लावतात, हा, पण नोकर सेवक पदवी लावणारे अल्प लोक पाहिली मी. त्याच्यातून एक दास पदवी लावणारे आमचे महाराज समोर बसले बरं का. ज्यांनी स्वतःला मालक नाही म्हटलं, गीता दास म्हणतात. हा, दास शब्द आहे, मोठेपण आहे. म्हणून नेतात ते तिकडे. तुम्हाला जायचं असेल तर त्यांचे संपर्क करा. गंगेचं स्नान अवश्य करा. गंगेच्या स्नानात अशी ताकद आहे, संपूर्ण पापाचा नाश करण्याचे सामर्थ्य गंगेत आहे. अतिशय पवित्र तीर्थ आहे. काही लोक म्हणतील, महाराज मग ते गंगेला जाणं इतकं सोपं आहे का, आमच्याकडे वेळ नाही, पैसा आहे पण वेळ नाही. काही लोकांकडे वेळ नाही. त्या लोकांना सोपा उपाय सांगतो. तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, आमच्या संतांनी बऱ्याच विषय सांगितला आहे. आमचे संत म्हणतात, गंगेच्या स्नानाकरता हरिद्वारला जाऊ नका, काशीला जाऊ नका. मग काय करा, तुमच्या घरात बाथरूम आहे, त्या बाथरूममध्ये स्नान करताना फक्त गंगा गंगा एवढं जप करा. गंगेचं स्नान केल्याचं पुण्य तुमच्या बाथरूममध्ये वाचे म्हणता गंगा गंगा. वाचेन बरं, परिणाम सकळ दोष जाती भंगा. काही गोष्टीमध्ये अशी ताकद आहे की त्यांचा नुसता उच्चार केला तरी समूळ पापाचा नाश होतो. एक श्लोक आहे पतिव्रता माऊल्यांचा आहे. सकाळी सकाळी स्नान झालं की तो श्लोकाचा उच्चारण करा, समूळ पापाचा नाश. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. महापापांचा नाश करण्याची ताकद आहे या श्लोकात. जगात काही श्लोक आहे, त्या श्लोकांमध्ये सगळा सार भरला आहे. श्रीमद भागवतामध्ये 4 श्लोक आहे. द्वितीय स्कंदाच्या 9व्या अध्यायात 32, 33, 34, 35 या क्रमांकाचे श्लोक आहे. त्यांना चतुश्लोक म्हणतात. हे 4 श्लोक जर तुम्ही सकाळी सकाळी वाचले, चांगल्या भावनेने स्नान झाल्यावर शुचिर्भूत अवस्थेत, तर संपूर्ण भागवत पठन केल्याचं पुण्य पदरात पडतं. ही 4 श्लोकांची ताकद आहे. अहमेवासमेवाग्रे नान्यत यत सदसत्परम पश्चादहम यदेतस्य योवशिष्येत सस्म्यहम ऋतेर्थ यत प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा वासो यथा तमः यथा महान्ति भूतानि
भूतेषुच्चावशेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावद्देव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मना अन्वयवेतिरेकाभ्यां यतस्यात् सर्वत्र सर्वदा. संपलं श्रीमद्भागवत. चतुश्लोक, 4 श्लोक आहे. रामायण एका श्लोकात आहे. रामायण एका श्लोकात आहे. रामायण तुम्हाला जर म्हणायचं असेल सकाळी तर स्नान झाल्यावर फक्त तो श्लोक म्हणा. रामायण वाचल्याचं पुण्यपदरात पडतं. इतकी ताकद एका श्लोकात आहे. आदराम तपोवनादिगमनम हत्वा मृगकांचनम वैदेहरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वालिनिर्गणनम समुद्रतरणम लंकापुरी दाहनम पश्चाद रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम. संपलं रामायण. एका श्लोकात सार आहे. जगात काही घटना अशा आहे की नुसता त्याचा उच्चार जरी केला तरी जसं त्या ग्रंथपठनाचं फळ मिळतं, एखाद्या श्लोकाचा उच्चार केल्यानंतर जसं पाप नाहीसं होतं, तसं गंगा गंगा जप केला तर संपूर्ण पापाची निवृत्ती होते. म्हणून तुकोबरायांनी ते भर दिली आहे बरं का. एकांतवासी गंगास्नानी. गंगास्नान महत्वाचं आहे. गंगेचा जप महत्वाचा आहे. आणि पुढचा विषय आहे देवाच्या पूजने. भगवंताची पूजा करा. देवाचं रोज पूजन केलं पाहिजे. प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे देवाची पूजा अर्चा करणं. पण काही काही लोकांना म्हटलं का हो पूजा झाली का? नाही महाराज, पूजा मी करत. म्हटलं मग आमच्या घरी की नाही महाराज, ते पूजा करून घेते. कोण? ते म्हणजे ध्यानात आलं तुमच्या. अरे त्यांच्याकडे तर सगळंच आहे. काही हरकत नाही. वेळ नसेल तुमच्याकडे, माणसाच्या मागे कामं असतात, मला मान्य आहे. पण नाही पूजा झाली तर कमीत कमी सकाळी देवाऱ्याच्या समोर देवाला हात जोडून 5 मिनिटं तरी देवाची प्रार्थना करा आणि चिंतन करा. सकाळी सकाळी भगवंताचं चिंतन ज्याने ज्याने केलं आणि घराच्या बाहेर निघाला त्याने स्वतः अनुभवा की दिवस कसा जातो आपल्याला. विठाला विठाला. घरातल्या देवाऱ्यात देवाचं दर्शन घ्या. आपल्या वार्डात काही मंदिर आहे त्या मंदिरांमध्ये जा, देवाचं दर्शन घ्या. बऱ्याच लोकांना देवाच्या मंदिरात गेल्यावर सुद्धा दर्शन कसं घ्यावं याची अक्कल नाही महाराज. माफी मागून बोलतो सर्वांची. मी दोष काढतोय असं नाही, पण आम्ही अनुभवलेल्या गोष्टी आहे. काही लोक मंदिरात गेले म्हणजे घंटा असं वाजवतात जशी काही शाळा सुटते महाराज. इतका वाजवतात असं आमच्या महाराजांनी वाजवलं असं. मला सांगा, पहिल्यांदा आपली भावना आहे का की या मंदिरात कोणीतरी आहे देव? घंटा इतका जोरात वाजतो की देवही पडून जाईल कदाचित. माझ्या घराच्या बाजूला तुम्ही आलेले आहे. कुलदैवतेचं मंदिर आहे. पाटील परिवारांचं कुलदैवतेचं मंदिर आहे. निमजाय माता मंदिर आहे माझ्या शेजारी. सकाळी तुमचंच आहे ना, मी का घाबरतो का? जे वस्तुस्थिती आहे ते सांगतो ना तुमची. असू द्या ना पाटील आहे तर वस्तुस्थिती सांगायला काय हरकत आहे. फक्त गावात बोलत नाही मी. गावात लोकांशी बोलत, गावात मी लोकांना परमार्थ शिकवत, बाहेर फक्त हिंमत करतो बोलण्याची. माझ्या गावात माझी हिंमत होत. कारण एकाच दिवशी एकाला मी सांगितलं, भाऊ देवाला प्रदक्षिणा मारताना मागून दर्शन घ्यायचं. त्याने 17 लोकांकडे सांगितलं. म्हणे कालपर्यंत आमच्या समोर हा गोदड्यांमध्ये लघुशंका करत होता. कोण? आणि आज काय ज्ञानी झाला. म्हणून तेव्हापासून गावात लोकांना मी सांगत नाही. माझ्यासमोर कितीही चुकीचे कामं केले तरी गावात बोलत, म्हणून आता बाहेर बोलतो. इकडे एक पाटील लोकांची कुळदैवत आहे. तिथे बरेच लोक दर्शनाकरता बाया माणसं येतात. सकाळी 4:30 वाजेपासून तो घंटा वाजतो. माझं शेजारी घर माझंच आहे. मी घरातून दरवाजा बंद असताना माझ्या बायकोला सांगतो, आता अमुक अमुक माणूस आलाय, आता टमुक टमुक बाई आलेली आहे, आता अमुक बाई आहे, आता टमुक माणूस आहे. माझी बायको दरवाजा उघडून पाहते आणि विचार करते, का हो तुमचं लक्ष नाही, दरवाजा बंद आहे, तुम्ही सांगताच कसं काय की कुलदैवत अमुक अमुक माणूस आलाय दर्शनाला. म्हटलं त्यांच्या घंट्यांच्या फायरिंग माझे पाठ झालेली आहे. कोण किती प्रमाणात कोणी कोणी असे तिच्यात की टन इतका घंटा वाजवतात. मला सांगा, मंदिरात जर आपण सहज बसले असलो आणि लहान पोरांनी जर जोर जोरात घंटा वाजवला
तर आपल्याला त्रास होतो किंवा नाही होतो का? तुम्हाला त्रास नाही होतो? जर आपल्याला घंटेचा त्रास होतो तर जो परमात्मा त्या मंदिरात आहे त्याला किती त्रास असेल लोकांचा, किती त्रास असेल. इथून सुरुवात आहे आपल्या पूजेची. इथून सुरुवात आहे भक्तीची. घंटा किती वाजवावा, किती प्रमाणात वाजवावा यातही शास्त्र सांगितलं आहे. अलगद एक वेळा किंवा 2 वेळा हळूच घंटा वाजवायचा आणि घंट्याखाली कमीत कमी 8 ते 7 सेकंद उभं राहायचं असतं. का? अरे घंटा नाद कशा करताय, मंदिरात कासव कशा करताय, हे भरपूर मोठे विषय आहे. काय काय सांगू तुम्हाला एका कीर्तनात. त्या घंट्या नादातून जो नाद निघतो घंट्यातून, त्या नादात इतकी शक्ती आहे. जर सकाळी सकाळी तो नाद आपल्या अंगावरती पसरला तर आपल्या ठिकाणच्या नकारात्मक ऊर्जा समाप्त करण्याची शक्ती त्या घंट्या नादात आहे. म्हणून त्या घंटा नाद आहे त्याच्या खाली 7 सेकंद तरी थांबा आणि मग पुढे चला, देवाचं दर्शन घ्या. बऱ्याच गोष्टी बऱ्याच आचारसंहिता आहे, ध्यानात ठेवा. म्हणून देवाचं सकाळी सकाळी दर्शन घेण्याकरता मंदिरात जा, आपल्या देवाऱ्यात दर्शन घ्या, देवाचे चिंतन करा, देवाची पूजा करा. देवाच्या पूजने आणि पुढे सांगितलं आहे प्रदक्षिणा तुळशीच्या, तुळशीला प्रदक्षिणा घाला, पाणी घाला, सूर्याला पाणी घाला, नमस्कार करा. कारण त्या तुळसमध्ये अशी शक्ती आहे की अनेक रोग बरे करण्याचं सामर्थ्य नुसत्या तुळशीच्या दर्शनात आहे. अरे एवढंच नाही, जो ऑक्सिजन आपल्याला बऱ्याचदा विकत घ्यावा लागतो तो ऑक्सिजन फुल प्रमाणात देण्याचं सामर्थ्य तुळशीच्या झाडात आहे. म्हणून सकाळी सकाळी ऑक्सिजन भरण्याकरता तरी जात जा. बरं का? याला हे फक्त नुसतं शारीरिक कारण सांगितलं, पारमार्थिकही खूप कारण आहे तुळशीचे दर्शन घेण्यात. कारण तुळशी ही देवाला अतिप्रिय आहे. विठाला विठाला. भगवंताला ज्याला नारदाने दान दिलं, सत्यभामेने, आपलं सत्यभामेने देवाला दान दिलंय नारदाला, त्यावेळेला घरातले सगळे अलंकार, सगळं सोनं नाणं, सगळं वैभव टाकलं पारड्यात. पारडं उठत नव्हतं, पण सगळं काढलं रुक्मिणी मातेने आणि फक्त एक तुळसाबाईचं पान टाकलं. एकच, बरं का, एकच तुळशीचं पान टाकलं तर पारडं उठलं. हे सामर्थ्य त्या तुळशीत आहे. विठाला विठाला. म्हणून सांगितलं आहे प्रदक्षिणा तुळशीच्या. आणि पुढचा विषय सांगतात तुकोबराय, ये सगळी दिनचर्या करत असताना, या गोष्टी करत असताना, देवाची सेवा करत असताना, चिंतन करत असताना त्या साधकाने जो आहार घ्यायचा तो किती प्रमाणात घ्यायचा, अभंगाचं 2रं चरण. युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण
त्या साधकाने या पुढच्या गोष्टी पाळायच्या. कोणत्या? पहिली गोष्ट, आहारयुक्त असावा. जेवण किती प्रमाणात करावं यातही शास्त्र आहे. भुसावळला पंगत आहे, हॉलमध्ये लॉन्समध्ये मोठं लग्न आहे, गुलाबजामुन आहे आणि आवडतात म्हणून किती खायची यातही शास्त्र आहे. एकदा आमच्या समोर एकाने इतके गुलाबजाम खाल्ले, उठल्यानंतर तो मला म्हणतो, महाराज आता तुम्ही जर बोट टाकलं, बोट कुठं घशात, तर तुमच्या बोटाला गुलाबजाम चिटकून बाहेर निघेल. इथपर्यंत खाण्याची पद्धत आहे. आहार किती असावा एका मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलाय. आपल्या दोघा हातांची पस करायची आणि याच्यामध्ये मावेल तितकं अन्न खाण्याचा अधिकार माणसाला आहे. ठीक आहे, याच्यापेक्षा थोडी भूक कोणाची जास्त असेल काही हरकत नाही, पण अल्पच करायचं असा त्याचा नियम आहे. त्या एखादा कामगार असला, कोणी खूप मेहनत करतो, त्याचा भाग वेगळा आहे. पण काही लोक पचत नाही तरी पण आहार युक्त सांगितलं. युक्त आहार मोजकं खावं. नेम इंद्रियांशी सार, इंद्रियांना तो नेम लावायचा. आणि पुढचा विषय, नसावी भासर निद्रा बहु भाषण. तुकोबा म्हणतात जास्त बोलायचं आणि झोपही कमी घ्यायची. झोपेचाही फार मोठे विषय आहे. काहींची झोप तर अशी आहे, कोणाची चक्री झोप आहे, कोणाची तोंडवाशी आहे. बरेच प्रकार तुम्ही ऐकतात. तोंडवाशी म्हणजे कोणाकोणाचं तोंड फक्त आ केलेलं असतं रात्रभर, असाच झोपलेला असतो. चक्री झोप अशाला म्हणतात की तो बेडरूम मध्ये झोपतो आणि सकाळी किचन ओट्याजवळ सापडतो. इतका शेजारी कोणी झोपला तर एखादा या वेळी त्याला रातभर लातात मार, झोपू दे. असेही झोप आहे. आता बरेच झोपेचे प्रकार आहे. पण झोप भाग्यवान माणसाला लागते महाराज. ज्याला खूप झोप लागते त्याने समजायचं मी भाग्यवानच आहे. पण झोप खूप लागते म्हणून खूप झोपायचं असं बी नाही. झोप लागणं गरजेचं आहे, पण झोप किती? 7-8 तासापुरती झोप असावी, याच्यावरती नाही. झोपणारा भाग्यवान. काही लोकांची रात निघून जाते पण झोप लागत नाही काहींना. आणि पडल्या ज्याला झोप लागते त्याच्यासारखा जगात भाग्यवान कोणीच. आता त्या झोपेचा विषय निघाला की मला माझं असू येतं. मी त्याच्याकडनं महाराज कुठे मुक्कामी थांबत निरा आलं तर तुमच्या घरी यायचं ते वर झोपायला भुसावळा. जिथे आपली व्यवस्था आहे तिकडे एका बाजूला जिकडे व्यवस्था असली त्या खोलीतच झोपतो मी. फॅमिलीत कुठे मुक्कामी राहत नाही. किती लांब असला तर कीर्तन करून घरी जातो. का बरं? कारण माझी झोप इतकी विचित्र आहे की रात्रभर माझी गाडी घोर करते. बरं ते लिमिट राहते घोरण्याची बी. आपलं कशाला लपवायचं महाराज? जे सत्य आहे ते सांगायचं ना. मला काही कळत नव्हतं झोपेत, पण आमचे पद्माकर पाटील आहे तुमच्याकडे इकडे आलेले. आता त्यांना विचारता, नाशिकला होते माझ्याबरोबर. ते म्हणायचे महाराज तुम्ही फार घोरता, आमची झोप होत नाही. म्हटलं बुवा मला तर काही समजत नाही. त्यांनी रात्री ती रेकॉर्डिंग करून ठेवली, सकाळी मला दाखवली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपला पराक्रम काही कमी. ते घोरणं बी असं असतं काही की ते घर पोळू करतं. त्याच्यापेक्षा नको कोण्या फॅमिलीला तर आता आपला रात्री निघून जायचं. मी कशाकरता सांगतोय, झोप लागणंच चांगलं आहे, झोप येणंही चांगलं आहे, पण झोप अल्प प्रमाणात असावी. तुकोबाराय सांगतात बहु झोप नसावी. निद्रा बहु भाषण. तसंच निद्रेसारखंच भाषणही अल्प असावं. बोलणंही कमी असावं माणसाचं, कमी बोलावं आणि मोजकं बोलून जे योग्य आहे तेच बोलावं. काही माणसं बोलताना विचार करत, अरे बोलावं कसं हे आमच्या संतांनी शिकवलं आहे. तैशे सात आणि मवा मी तुले आणि रसाळ शब्द दैशे कल्लोळ अमृताचे. आमचे ज्ञानवराय म्हणतात बोलताना वाणीतून इतके पवित्र शब्द निघाले पाहिजे की समोरच्याला वाटलं पाहिजे बोलण्यातून की याच्या मुखातून अमृत आपण श्रवण करीत आहोत. इतकं गोड बोला. सगळ्यात जगात गोड काय असेल तर अमृत आहे. त्या अमृतासारखं गोड माणसाची वाणी असावी. पण काही लोक बोलताना विचार करत काही बोलतात लोक.
कुठेही बोलतात, काही काही इतके बडबड करतात, इतके बडबड करतात, त्यांना म्हणावं लागतं हो आता गप्प बसलं तर काय घेसान. बरं काही काही बडबडणारे आपल्याच पदरी येतात महाराज. आम्हाला तर असे भेटता काही काही घेणं देणं काहीच नसतं, पण इतकं बैतून बायतात नको त्या गोष्टी विचारतात. बरेच आमचे अनुभव आहे. आम्ही फिरतो